नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. विधान परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांचा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून 9 उमेदवार विजयी झाले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीला 2 जागांवर समाधान मानावे लागले. महायुतीच्या विजयी उमेदवारांमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, शिवसेनेच्या भावना गळवी आणि कृपाल तुमाने, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर निवडून आले. मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष समर्थित शेकापचे जयंत पाटील यांना अवघी 12 मते पडल्याने ते पराभूत झाले. आमदार संख्या तुलनेने कमी असताना देखील महायुतीने बाजी मारली आणि महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला. या निवडणुकीत आघाडीची काही मते फुटली असून संशयाची सुई काँग्रेसवर आहे. राज्यात गौण खनिजांच्या वाहतुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून गौण खनिज वाहतूक पास देण्यात आले. विशेषतः रायगड जिल्ह्यातील इम्युनिटी वेलकॉन आणि इम्युनिटी गौरव बीके आणि भारतीय इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड जेवी या 2 कंपन्यांना देखील गौण खनिज वाहतूक पास दिलेले होते. या कंपन्यांनी गौण खनिज वाहतुकीसाठी बनावट वाहतूक पास पुस्तिका छापून त्या खऱ्या भासवून त्यांचा गौण खनिज वाहतुकीसाठी वापर केल्याची बाब निदर्शनास आली आहे. याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली अशी लक्षवेधी सूचना आमदार जयकुमार गोरे यांनी उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेवर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी सभागृहात उपप्रश्न उपस्थित केला. महिलांचे आरोग्य, पोषण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. महापालिका कार्यक्षेत्रात या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद पाहून महापालिकेच्या वतीने 31 ऑगस्ट पर्यंत 5 प्रभागांमध्ये 20 ठिकाणी मदत कक्ष उभारण्यात आले आहेत. या मदत कक्षाअंतर्गत योजनेचे अर्ज भरण्यात येत आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रात सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महापालिकेने विशेष नियोजन केले आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात डेबिटद्वारे दरमहा 1,500 इतकी रक्कम दिली जाणार आहे. उपायुक्त संतोष वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली 5 प्रभागांमध्ये 20 ठिकाणी मदत कक्ष उभारण्यात आले आहे. या ठिकाणी अंगणवाडी, आशा सेविका, DNULM या अंतर्गत बचत गटाच्या महिला, डाटा एंट्री ऑपरेटर, मदतनीस, शिपाई, सुरक्षा अधिकारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आलं असून आज खांदा कॉलनी येथील CKT महाविद्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, भारतीय जनता पक्ष पनवेल आणि रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून पनवेल तालुका आणि शहरातील गरीब तसेच गरजू जनतेसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिराचे आयोजन 4 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत CKT महाविद्यालय येथे करण्यात आला आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे स्फूर्तिस्थान स्वर्गीय चांगुकाना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचं औचित्य साधून आज जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगुकाना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष पदवी आणि पदव्युत्तर वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर भूषविणार असून प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी आणि संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभणार आहे। खारघर ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत बेस्टची 105 बस बंद करण्यात आलेली आहे। बस सेवा पूर्ववत करण्यासाठी पनवेलच्या माजी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक यांना निवेदन दिलं आहे। ही बस खारघर शहरातील नागरिकांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच डोमेस्टिक विमानतळावर जाण्यासाठी अतिशय सोयीची होती। या बस सेवेमुळे खारघर शहरातील प्रवाशांना मुंबईत आणि उपनगरात प्रवासासाठी चांगली सोय उपलब्ध होती। बेस्ट प्रशासनाने ही बस सेवा बंद केल्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून नाराजी पसरली आहे। त्यामुळे ही बस सेवा पुन्हा सुरू करावी अशी मागणी माजी नगरसेविका नेत्रा पाटील यांनी केली आहे। किल्ले रायगडावर महादरवाजाच्या खाली सपाट मार्गावर दरड कोसळल्यामुळे रायगडावरील लोखंडी कठाड्यांचे नुकसान झाले आहे। काही दिवसांपूर्वी रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता। हा निर्णय योग्य असल्याचे या घटनेमुळे सिद्ध झाला आहे। काही वर्षांपासून रायगडावरील पायरी मार्गावर तसेच गड परिसरात दरड कोसळण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत। गतवर्षी दरड कोसळून एका पर्यटकाचा मृत्यू झाला होता। त्यानंतर प्रशासनाने मागील वर्षी पावसाळ्यात किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवला होता। यावर्षी गड सुरू असल्याने 7 जुलैला झालेल्या अतिवृष्टीमध्ये पायरी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पर्यटक अडकून पडले होते। त्यामुळे यंदाही 8 जुलैपासून किल्ला पायी मार्ग पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे। आता गडावरील पायरी मार्ग बंद असून केवळ रोपवेनेच गडावर जाण्याची मुभा आहे। महाड परिसरात शुक्रवारी रात्रीपासूनच अतिवृष्टी होत असून सकाळी रायगड किल्ल्यावर महादरवाजाच्या खाली असलेल्या सपाट पायी मार्गावर दरड कोसळली। गडावरील भले मोठे दगड खाली आल्याने पायवाटेवर बांधलेले संरक्षक कठडे काही ठिकाणी तुटले आहेत। प्रशासनाने पायरी मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या ठिकाणी अनर्थ टळला। पनवेल तालुक्यातील गुळसुंदे गावातील प्रगतशील शेतकरी कृषी भूषण मिनेश गाडगीळ यांनी आपल्या शेतामध्ये पर्पल राईस म्हणजेच इंडोनेशियातील थायो मल्ली जस्मिन भाताची लागवड केली आहे। हा तांदूळ विशेषतः लहान मुलांसाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले आहे। मिनेश गाडगीळ यांनी आपल्या शेतामध्ये आतापर्यंत विविध प्रयोग करून अनेक नाविन्यपूर्ण उत्पादने घेतली आहेत, ज्यामध्ये ड्रॅगन फ्रूट, स्ट्रॉबेरी, लाल तांदूळ, काळा तांदूळ, बासमती, आंबेमोहर, डायबेटीजसाठीचा RNR तांदूळ, कलर कलिंगड आणि मस्क मेलनचा समावेश आहे। यावर्षी मिनेश गाडगीळ यांनी निळा तांदूळ म्हणजेच इंडोनेशियातील थायो मल्ली जस्मिन राईस जो लहान मुलांसाठी उपयुक्त याची लागवड केली आहे। हा तांदूळ कोकणात पहिल्यांदाच घेतला गेला असून पर्पल राईस हा राज्यात पहिल्यांदाच तयार होईल। पीक तयार झाल्यानंतर या जातीचे बियाणे तयार करून ते आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ असा आशावाद मिनेश गाडगीळ यांनी व्यक्त केला आहे। सुकापूर परिसरातील मालेवाडी येथील एका 23 वर्षीय मुलीवर चुलत भावानेच अत्याचार केल्याची घटना घडली आहे। याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अत्याचारी भावाचा शोध घेत आहे। मालेवाडी येथील 23 वर्षीय तरुणाने चुलत बहिणीचा विश्वास संपादन करून तिला प्रेमसंबंधात गुंतविले। मागील वर्षी 30 ऑक्टोबर ते 17 जून पर्यंत अत्याचारासाठी भाड्याने वेगवेगळे घर घेऊन पीडितेवर अत्याचार केल्याचे पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे। रोहे भाजपकडून विविध सरकारी कार्यालयांना पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्या प्रतिमा देण्यात आल्या आहेत। सरकारी कार्यालयात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या प्रतिमा असणे बंधनकारक आहे।
परंतु अद्याप सर्व सरकारी कार्यालयात प्रतिमा आढळून येत नाही। हे सर्व रोहा भाजप शहर अध्यक्ष यज्ञेश भांड यांच्या संकल्पनेतून डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी जयंतीचं औचित्य साधून भाजप पदाधिकाऱ्यांनी रोहे शहरातील सरकारी मुख्य कार्यालयात भेट देऊन तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली। यावेळी भाजपचे रोहे शहराध्यक्ष यज्ञेश भांड, माजी तालुका अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष वसंत शेलार, शहर उपाध्यक्ष राकेश गुंदेशा, उमेश शेडगे, चिटणीस संदीप चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीचा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांच्या आयुक्तांकडून आढावा घेतला। विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यावेळी उपस्थित होत्या। यावेळी त्यांनी या योजनांच्या नोंदणीसाठी येत्या काही दिवसात वेब पोर्टल सुरू करून ही प्रक्रिया गतिमान करण्यात येणार असल्याचे सांगितले। या योजनेच्या लाभासाठी नोंदणी करण्यात येणाऱ्या सर्व मदत केंद्रावर योजनेच्या माहितीचे फलक लावण्याच्या सूचना करण्यात आल्या। मोबाईल ॲपद्वारे अर्ज करण्यासाठी आता अंगणवाडी सेविकांबरोबरच ग्रामस्तरावरील अन्य कर्मचाऱ्यांनाही नियुक्त करण्यात येणार आहे। नवीन बदलांसह या योजनेसंदर्भातील सुधारित शासन निर्णय निर्गमित होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले। काँग्रेसने लादलेली आणीबाणी म्हणजे संविधानाची हत्या असल्याचे सांगत केंद्र सरकारकडून दरवर्षी 25 जूनला संविधान हत्या दिवस पाळणार असल्याचे घोषित करण्यात आलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या संदर्भात X वरून माहिती दिली। केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी म्हटलं की 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हुकुमशाही मानसिकतेचे लाजिरवाणे प्रदर्शन करून देशावर आणीबाणी लादली आणि आपल्या लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटला। कोणताही दोष नसताना लाखो लोकांना तुरुंगात टाकण्यात आले आणि माध्यमांचा आवाज बंद करण्यात आला। यामुळे सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला त्या लोकांचा सन्मान करायचा आहे ज्यांनी हुकुमशहा सरकारकडून देण्यात आलेल्या असंख्य यातनांचा सामना करून लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी संघर्ष केला। संविधान हत्या दिवस हा काँग्रेससारख्या कुठल्याही हुकुमशाही मानसिकतेला भविष्यात याची पुनरावृत्ती करता येऊ नये म्हणून प्रत्येक भारतीयाच्या मनात लोकशाहीचे रक्षण आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अमर ज्योतीला जिवंत ठेवण्याचे काम करेल असे सांगितले।